नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल येवाळे स्वागत करतो आपलं एमएच फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टरबूज पिकावर संपूर्ण अशी माहिती, पहिल्यापासून ए टू झेड माहिती, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत। तर शेतकरी मित्रांनो, आता सध्याला चालू आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिने जे असतात यामध्ये भरपूर आणि भयंकर प्रमाणात अशी टरबूज लागवड होतच असते। मित्रांनो, टरबूज पिकाची लागवडीची वेळ आपण बघणार आहोत। तर टरबूज पिकाचा आपण जर लागवडीची वेळ बघितली तर मार्च मध्ये आपल्याला रमजान महिना बघायला मिळतो। त्या महिन्यामध्येही टरबूजाचा एकंदरीत खप चांगल्या प्रमाणात इथं होतच असतो। तेव्हाही टरबूजाला रेट असतात आणि टरबूजाचा सेलही भरपूर प्रमाणात तिथं होतच असतो। तर मित्रांनो, असं नाही की नुसतं फक्त रमजान महिन्यामध्येच टरबूज खातात आणि टरबूजाची जास्त लागवड असते। टरबूज हे पीक असं आहे की याची डिमांड भरपूर अशा प्रमाणात होत असते। जसं तुम्हाला मार्च, एप्रिल, मे या 3ही महिन्यामध्ये भयंकर प्रमाणात अशी टरबूजाची मागणी आलेली आपल्याला दिसूनच येते। तर त्यामुळे आपण टरबूजाचं नियोजन करते वेळेस, लागवडीचं नियोजन करते वेळेस डिसेंबरमध्येही करू शकतो आणि जानेवारी, फेब्रुवारीमध्येही करू शकतो। शेतकरी मित्रांनो, टरबूज पिकाचा कालावधीचा जर आपण विचार केला तर थंडीच्या दिवसामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये जर आपण लागवड केली तर 85 ते 90 दिवस आपल्याला लागवडीपासून तर काढणीपर्यंत यायला इतका वेळ लागणार आहे। आणि जर कधी आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर कधी टरबूज पिकाची लागवड केली तर आपल्या पिकाला 65 ते 70 दिवस काढणीपर्यंत यायला वेळ लागणार आहे। म्हणजे जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर थंडीच्या काळामध्ये टरबूज पिकाची लागवड केली, डिसेंबर महिन्यामध्ये जर टरबूज पिकाची लागवड केली तर आपल्या पिकाची जी सेटिंग होण्याचा पिरियड असतो आणि जर झाडाची वेलाची जी वाढ होण्याचा वेळ असते तर ती संथ गतीने होत असते। म्हणजेच तुमचा टरबूज पीक हा थोडासा लेट येऊ शकतो। तर तुम्हाला तो फेब्रुवारीच्या एंडला आणि मार्चच्या सुरुवातीपर्यंतच्या टप्प्यात जो आहे तिथं तुम्हाला तेवढा वेळ तिथं लागू शकतो। कारण थंडीमध्ये जर कधी बघितलं मित्रांनो, तर झाडाची वाढ जी असते, कोणतंही पीक असलं, वेलवर्गीय असलं किंवा अदर कोणतंही व्हेजिटेबल असलं, तर झाडाची वाढ ही संथ गतीने होत असते आणि झाडाचा जे सेटिंग टाईम असतो, सेटिंग पिरियड असतो, तोही लांबवला जातो। त्यामुळे तुम्हाला इथं वेळ लागू शकतो। जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात जर लागवडीचा विचार करत असाल तर मार्च एंडिंग ते एप्रिलच्या सुरुवातीचे म्हणजे 15 ते 20 एप्रिलपर्यंत तुमचा टरबूज पीक काढणीसाठी येतो। कारण त्यावेळेस थोडीशी थंडी कमी होती आणि तुमची सेटिंगही चांगली होती आणि वेलही छान प्रकारे ग्रोथ घेतात। त्यामुळे तिथं तुम्हाला लवकर प्लॉट तुमचा आलेला दिसतो। तर मित्रांनो, यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच वाण कोणता निवडायचा आहे। म्हणजे तुम्हाला टरबूज पीक लागवड करताना इथं व्हरायटीचं कोणती व्हरायटी निवडायची आहे। तर माझ्या अनुभवातल्या ज्या काही 2-4 व्हरायटी आहे त्या मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत मी जर बघितली 2 ते 3 वर्षापासून व्हरायटी बघत आहे तर ती म्हणजे DCS सीड कंपनीची जिग्नागोल्ड ही व्हरायटी। या व्हरायटीचं तुम्ही लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, या व्हरायटीची जर तुम्हाला खासियत आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे झालं तर व्हरायटी पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला लागवड करण्यासाठी सक्षम आहे। आणि ॲव्हरेज फ्रूट साईज जर कधी बघितली, फळाचं वजन जर कधी बघितलं आपण या व्हरायटीचं, तर 5 ते 7 किलोपर्यंत ॲव्हरेज जातं। आणि तुम्ही आणखीही खर्च केला आणि चांगल्या प्रमाणात तुमचं नियोजन ठेवलं तर आणखी फळांची साईज चांगल्या प्रमाणात या व्हरायटीची इथं होतच असते। तसंच एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं तर सिंजंटा कंपनीची जर कधी आपण बघितली तर तुम्हाला सिम्बा हे टरबूजही चांगलं, ही व्हरायटी पण चांगली आहे। तसंच कलश सीड कंपनीची मेलोडी ही व्हरायटी आहे, ही पण व्हरायटी तुम्हाला इथं चांगलीच आहे। आणि आणखी जर बघितलं तर BSF कंपनीची मॅक्स म्हणून जी टरबूजाची व्हरायटी आहे ही व्हरायटी पण चांगली आहे। शेतकरी मित्रांनो, पण मी जर आतापर्यंत बघितलेली व्हरायटी म्हणजेच DCS सीड्स कंपनीची जिग्नागोल्ड या व्हरायटी ही पण चांगलीच आहे। सोबतच DCS सीड्स कंपनीची मॅग्नस ही एक व्हरायटी येते टरबूजामध्ये, तिनं पण चांगलं मार्केट केलेलं आहे आणि ती पण व्हरायटी चांगली आहे। तर तुम्ही व्हरायटी निवड करताना तुम्ही ज्या दरवर्षी जी व्हरायटी लावता किंवा तुम्हाला ज्या व्हरायटीचा अंदाज असेल तीही व्हरायटी तुम्ही लावली तरी चालेल। आणि नवीन मी सांगितलेल्या व्हरायटीमधली बी व्हरायटी ट्राय केली आणि लावली तरी नक्कीच तुम्हाला 100% इथं ॲव्हरेज चांगल्या प्रमाणात येणार आहे। यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच टरबूज पिकाची लागवड करताना आपल्याला रोपाची लागवड करायची आहे किंवा बियाण्यांची लागवड करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच मी सांगेल माझ्या अनुभवातून तुम्ही इथं रोपांची लागवड करायला पाहिजे।
आणि रोपवाटिके आपल्या जवळपास जी रोपवाटिका असेल तिथून आपण उच्च दर्जाचं आणि चांगल्या क्वालिटीचं इथं रोप आणून तुमच्या शेतामध्ये रोपाची लागवड करायची आहे। त्यामागचं कारण आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो, रोपं लावी त्यामागचं कारण आपण जर कधी बघितलं तर तुमच्या शेतामध्ये जेवढे तुम्हाला आवश्यक असेल तेवढेच तुम्हाला रोप तिथं लावायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं काही तुमच्याकडे बियाणं पडून राहत नाही। आणि रोपवाटिकेमध्ये जर कधी आपण बघितलं 20 ते 25 दिवस रोपटे चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी लागतात। म्हणजे तुम्ही जर रोप लावलं तर तेवढंच तुमचा जो पुढचा कालावधी असतो तर प्लॉट हार्वेस्टिंगचा प्लॉट काढणीला यायचा तो कालावधी तुमचा लवकर येत असतो। आणि तिथंच जर कधी तुम्ही बघितलं बियाणं लावलं तर तुमचे 20 ते 25 दिवस लांबतात। म्हणजेच आज तुम्ही बियाणं लावलं तर पुढे तुमचं जर ज्यावेळेस काढायला हार्वेस्टिंगला येतो टाईम, प्लॉट ज्यावेळेस तुमचा हार्वेस्टिंगला येतो तर तुम्हाला 20 ते 25 दिवस तिथं वेळ येऊ शकतो। आणि तसंच जर शेतकरी आपण बघितलं तर तुम्ही ज्यावेळेस बियाणं लागवड करतात तर त्यावेळेस तुम्हाला तिथं ड्रिंचिंग करावी लागते। ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला तिथं लागवडीपासून फवारणीही करावी लागतात। आणि सोबतच आपण बघितलं रोप जर कधी लागवड केली तर डायरेक्ट तुमचा एक ड्रिंचिंग ॲप्लिकेशन चालू होते आणि फवारणी चालू होते। म्हणजे त्या 20 ते 25 दिवसामध्ये जो होणारा खर्च आहे तो एकंदरीत तुमचा खर्चही इकडं रोप लागवड केल्यानंतर वाचू शकतो। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण बियाणे लागवड केली तर आपण बघू शकतो तिथं 15 ते 20 दिवस ज्यावेळेस आपल्या बिया लावून होतात तर तिथं झाडाची मर ही भरपूर अशा प्रमाणात होत असते। म्हणजे ज्यावेळेस बियाणे लागवड जे आपण करतो त्यावेळेस तिथं जर्मिनेशन जेव्हा होतं त्यावेळेस तिथं बियाण्याची जी रोपांची जी आहे मर तिथं होत असते। तर त्यावेळेस जर कधी आपली मर होत असेल तर आपला जो प्लॉट आहे एक वन टाईम हार्वेस्टिंगला येत नाही। म्हणजेच पुरा प्लॉट आपला खालीवर होतो। काही झाडांची सेटिंग लवकर होते तर काहींची लेट होते। म्हणजेच काही फळं लवकर काढण्यास येतात तर काही फळं लेट काढण्यास येतात। त्यामुळे तुम्हाला जवळपास जी रोपवाटिका असेल तर तिथं जाऊन उच्च दर्जाचं आणि चांगल्या क्वालिटीचं रोप खरेदी करायचं आहे आणि तेच आपल्या शेतामध्ये लागवड करायची आहे। शेतकरी मित्रांनो, दुसरा मुद्दा असा म्हणजेच की लागवडीचं अंतर आपल्याला किती ठेवायचं आहे। आणि तर शेतकरी मित्रांनो, आपण नेक्स्ट प्रश्न बघूया। लागवड करता वेळेस आपल्या दोन्ही बेडचं जे अंतर आहे ते किती असणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, लागवड करता वेळेस आपल्याला दोन्ही बेडमधलं जे अंतर आहे ते एकंदरीत ह्या बेडपासलं आणि ह्या बेडपासलं अंतर 6 फुटाचं अंतर तुम्हाला इथं दोन्ही बेडमध्ये ठेवायचं आहे। आणि लागवड करता वेळेस आपल्याला दोन्ही झाडाच्या मधलं जे अंतर आहे ते 1.5 फुटापर्यंतचं अंतर ठेवायचं आहे। आणि झिगझॅग पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे। म्हणजेच एक झाड इथं लावलं तर एक झाड इथं लावायचं, परत दुसरं झाड तुम्हाला इथं असं झिगझॅग पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे। शेतकरी मित्रांनो, 6 फुटाचं अंतर दोन्ही बेडमधलं आणि 1.5 फुटाचं अंतर दोन्ही झाडाच्या मधलं जे अंतर आहे ते 1.5 फुटाचं अंतर जर कधी बघितलं आपण तर एका एकरात तुम्हाला 8600 रोपटे इथं या पद्धतीनं बसणार आहेत। चला तर शेतकरी मित्रांनो, लागवडीसाठी आपण जेव्हा बेड पाडतो बेड कसा भरायचा आहे आणि कसं खत व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथं सर्वप्रथम आपल्याला शेणखत टाकायचं आहे 4 ते 5 टन प्रति एकरसाठी। सोबतच आपण DAP वापरू शकतो प्रति एकर 150 किलो। आणि त्यासोबत आपल्याला MOP पोटॅश वापरायचं आहे 50 किलो। शेतकरी मित्रांनो, हा एक तो बेसल डोस तर तुमचा झालाच। सोबतच आपण बघूया 10-26 तुम्ही इथं 10-26-26 हे उत्पादन हे खत तुम्ही रासायनिक खत तुम्ही इथं वापरू शकता 150 किलो प्रति एकरसाठी। जर हे तुम्हाला वापरायचं नसेल किंवा तुम्हाला दुसरा पर्याय पाहिजे असेल तर 15-15-15 हे प्रति एकरसाठी तुम्ही 200 किलो वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, हे झालं तुम्हाला रासायनिक खत व्यवस्थापन। यासोबतच तुम्हाला काही जे कॉम्बी किट असतात, काही 25 किलो असतात, काही 52 किलोच्या कॉम्बी किट असतात तर त्याचाही इथं वापर करायचा आहे। कॉम्बी किटमध्ये तुम्हाला झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम अशा प्रकारे न्यूट्रिएंट त्यामध्ये येतच असतात। तर मार्केटमध्ये जी उपलब्ध असलेली प्रति एकरसाठी 52 किलोची ॲग्रिकॉन कंपनीची काला किट म्हणून उपलब्ध आहे ही तुम्ही याच्यासोबत इथं वापरायची आहे, जेणेकरून आपली रोपटे चांगली सेट होतात आणि आपल्या जे झाड असतं सुदृढ। तर मित्र, अशा प्रकारे तुम्हाला बेड भरताना हे खतं वापरणं गरजेचं आहे किंवा ही खतं तुम्हाला तिथं टाकायची आहे। शेतकरी मित्रांनो, आपण लागवडीचं अंतर बघितलं, रोप लावावी
बियाणं लावायचं हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं व पेड खतं कशा प्रकारे टाकायचे, खत कोणतं टाकायचं हे आपण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाच आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पुढे आता बघणार आहोत जे आपण वॉटर सोल्युबल ग्रेड जे देतो, जे ड्रिंचिंग देतो आपण खतांना, त्या ड्रिंचिंगबद्दल थोडक्यात अशी तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतच आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी जो हा काही शेड्यूल सांगणार आहे हा तुम्हाला रोप लागवड जी केली आहे त्यानुसार सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी बियाणं लागवड केले असेल तर शेड्यूलमध्ये 10 ते 15 दिवसाचा अंतर ठेवायचं, म्हणजे 10 ते 15 दिवस पुढे न्यायचं आहे शेड्यूल, आणि त्या पद्धतीने हा शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ड्रीप आथरता, ड्रीप तर आपल्या पिकाला आथरलेलंच असतं, त्यामधून आपल्याला वॉटर सोल्युबल ग्रेड हे आपल्या पिकासाठी, आपल्या झाडासाठी देणं चालू करावीच लागतात. तर ते आपण सुरुवातीच्या काळामध्ये रोपाची लागवड करून त्यानंतर 10 ते 15 दिवसाचं जे अंतर असतं, म्हणजेच 15-20 किंवा 10 ते 15 दिवसाचं अंतर असतं, तर त्या टप्प्यात आपल्याला 19-19-19 हे वॉटर सोल्युबल हा ग्रेड आपल्याला ड्रीपमधून द्यायचा आहे, एकरी 5 किलो. मित्र, यानंतर बऱ्यापैकी 25 ते 30 दिवसाच्या नंतर आपल्या प्लॉटला बऱ्यापैकी आपल्याला फ्लॉवरिंग झाल्याचं दिसून येतं. तर फ्लॉवरिंग चालू असताना आपल्या प्लॉटला आपल्याला 126100 हे विद्राव्य खत तिथं ड्रीपनं द्यायचं आहे, एकरी 5 किलो या प्रमाणामध्ये. मित्र, 126100 दिल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आपला प्लॉट 35 ते 40 दिवसाचा असतो, तर त्यावेळेस आपल्याला तिथं ज्यावेळेस म्हणजे फुल जे आहे आपलं फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं. बऱ्यापैकी आपल्याला फुलाचं रूपांतर आणि फळामध्ये झालेलं पण दिसतं 35 ते 40 दिवसानंतर. तर त्यावेळेस आपल्याला 05234 हा वॉटर सोल्युबल ग्रेड इथं द्यायचा आहे, एकरी 5 किलो प्रमाणामध्ये. सोबतच मित्रांनो, 05234 सोडून झाल्याच्या नंतर आपल्याला 2 दिवसाचा गॅप देऊन 2 दिवसांनी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट तिथं आपल्या पिकाला द्यायचं आहे, प्रति एकरसाठी 3 ते 4 किलो, आणि त्यासोबत आपल्याला 1 किलो बोरॉन प्रति एकरसाठी तिथं द्यायचं आहे. त्यामध्ये जर तुम्ही चिलेटेड बोरॉन वापर करीत असाल तर तिथं तुम्हाला फक्त प्रति एकरसाठी 500 ग्राम प्रमाण घ्यायचं आहे. आणि जर कधी तुम्ही बोरॉन आपलं सल्फेट फॉर्ममध्ये जर कधी घेतला तर तिथं तुम्हाला 1 एकरसाठी 1 किलो बोरॉन असं वापरायचं आहे. जे करून मित्रांनो, आपल्या फळामध्ये जी क्रॅकिंग येते तर क्रॅकिंग येण्याची शक्यता कमी असते, म्हणजे क्रॅकिंग आपल्या फळामध्ये येत नाही, आणि आपल्या फळाची जी क्वालिटी आहे, जी गुणवत्ता आहे ती सुधारते, आणि फळाला चकाकी येण्याचं काम यामुळे होतं. तर शेतकरी मित्रांनो, 50 ते 55 दिवसाच्या नंतर आपल्या प्लॉटला भरपूर प्रमाणात असे फळं धारणार झालेली तिथं दिसते, आणि फळाची साईज होण्याचा टाईम तिथं असतो. तर त्यानंतर आपल्याला दर 5 ते 5 दिवसाला 5 दिवसाच्या अंतरावर 0050 हा ग्रेड आपल्याला तिथं द्यायचा आहे, प्रति एकरसाठी 5 किलो. शेतकरी मित्रांनो, 5 दिवसाच्या गॅपवर आपल्याला हा ग्रेड तिथं देत राहायचा आहे, जवळ आपलं पीक हार्वेस्टिंगला येत नाही तोपर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, हे जर झाला आपला ड्रिंचिंगचा शेड्यूल. आता आपल्याला पुढं बघायचं आहे फवारणीसाठी. तर शेतकरी मित्रांनो, फवारणीसाठी काही विशेष आता शेड्यूल मी तुम्हाला सांगत नाही, पण टरबूज पिकांवर जर कधी आपण बघितलं तर डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू ह्या दोन्ही रोगांचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होतच असतो. तर डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यूसाठी आपण निसोडियम हे उत्पादन वापरू शकता, किंवा ॲमिस्टार टॉप हे उत्पादन वापरू शकता, जे की उत्कृष्ट दर्जाचं बुरशीनाशक आहे, आणि तुमच्या पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू दोन्हीवरही काम करतं, आणि दोन्हीचाही इथं नायनाट करण्याचं काम करतं. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टरबूजाची संपूर्णपणे माहिती बघितली. तर इथं आपण आंतरपीक म्हणून इथं मिरची हे पीक लागवड करू शकतो. तर बघू शकता इथं मिरचीचं दोन्ही झाडांच्या मध्ये लागवड केलेली आहे. आणि जर तुम्हाला मिरची नसेल करायची तर तुम्हाला पाण्याचं जर कधी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही यामध्ये केळीची सुद्धा लागवड करू शकता. मित्रांनो, केळीचा पुरेपूर माहितीसाठी आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे, त्यावर तुम्ही केळीचं सर्व मार्गदर्शन व्हिडिओ बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.